हुतात्मा भगतसिंग, सरदार अजित सिंग, रामप्रसाद बिस्मिल, चंद्रशेखर आझाद या सगळ्यांच्या मध्ये दोन गोष्टी कॉमन आहेत. पहिली म्हणजे हे सगळे सशस्त्र क्रांतिकारक आहेत, म्हणजे हातात बंदूक घेतल्याशिवाय ब्रिटिश भारत सोडून जाणार नाही यावर यांचा ठाम विश्वास होता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे सगळे आर्य समाजी होते. पण 100 वर्षापूर्वी क्रांतीची प्रेरणा देणाऱ्या तसंच तरुणांना लढायला उद्युक्त करणाऱ्या या आर्य समाजाला आजची तरुण पिढी मात्र ओळखत देखील नाही. म्हणून थोडक्यात तुम्हाला आर्य समाजाबद्दल सांगतो. एखाद्या नवीन गोष्टीची सुरुवात आपल्याकडे गुढीपाडव्याला करायची पद्धत आहे. 10 एप्रिल 1875 ला गुढीपाडव्याच्या दिवशी मुंबईमध्ये म्हणजे महाराष्ट्रात स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना केली. ब्रिटिश भारतीय संस्कृतीवर जे हल्ले करत होते, भारतीय संस्कृतीच बुडसटलेली आहे, आमच्यापेक्षा मागास आहे असं पसरवायचा प्रयत्न करत होते. याशिवाय भारतात ज्या काही वाईट प्रथा परंपरा पडलेल्या होत्या या सगळ्यांना फाटा देणं गरजेचं होतं आणि तो फाटा आर्य समाजानं दिला. वेदांकडे चला असं म्हणत स्वामी दयानंद सरस्वती यांनी त्याची सुरुवात केली. स्थापना मुंबईत झाली असली तरी आर्य समाजानं खरी ग्रीप पकडली ती पंजाबमध्ये. पंजाबमध्ये जन्माला आलेले बहुतेक क्रांतिकारक हे आर्य समाजी होते. जाती व्यवस्था न मानणारे, वर्ण व्यवस्था जन्माने नाही तर कर्माने सिद्ध करणारे, बालविवाहाला विरोध करणाऱ्या, कर्मकांडाला विरोध करणाऱ्या या चळवळीनं अक्षरशः त्यावेळच्या तरुण पिढीला वेड लावलेलं होतं. त्याच पेटलेल्या तरुण पिढीनं पुढे ब्रिटिशांच्यावर तुफान हल्ले केले. पण दुर्दैव असं आहे की ज्यांनी स्वातंत्र्याच्या अग्निकुंडात आहुती दिल्या त्या आर्य समाजाला स्वातंत्र्यानंतर मात्र घरघर लागली. आज पंजाबमध्ये थोड्याफार प्रमाणात आर्य समाज अजूनही मजबूत आहे, डीएव्ही म्हणजे दयानंद अँग्लो वेदिक स्कूलमुळे. पण भारतात इतर राज्यात मात्र आर्य समाजाचा प्रभाव खूपच कमी झालाय. महाराष्ट्रात म्हणाल तर कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज यांच्यावर देखील आर्य समाजाचा प्रभाव होता. पण त्यांच्यानंतर मात्र या चळवळीनं तसा जोर धरला नाही. आजचा गुढीपाडवा म्हणजे आर्य समाजाचा 152वा वर्धापन दिन. त्यानिमित्त आर्य समाजाला पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. तुमच्यापैकी किती जणांना आर्य समाज माहिती होता किंवा आर्य समाजाबद्दल थोडीफार तरी माहिती होती ते मला कमेंट्समध्ये जरूर सांगा.